निर्णायक सत्र या सामन्याचं ज्या दिवेशनं या सामन्यामध्ये उलटफेर काढण्याची संधी आपल्या बाजूनं ओढून आणली तोच दिवेश भुवड चढाईसाठी आहे. बघूया करंटच्या बाजूने जोरदार आक्रमण करण्याची तयारी. पुन्हा एकदा एक गुणाचा लीड आणि इथं मात्र करंटला टच केल्याचा दावा सक्सेस होतो. 5-3 आणि इथं मात्र बोनस कंप्लीट केला जातोय सार्थक डिकेकडून. पुन्हा एकदा विजयाचं अंतर कमी केलं जातंय अर्थात 4-5 अशी परिस्थिती. आणि पुन्हा एकदा आर्यन फुटक चढाईसाठी असणार आहे. सामन्यामध्ये जर मित्रांनो कमबॅक करायचं असेल तर करंटला ताबडतोब मैदानात आणणं गरजेचं आहे. बघूया रिवायवल कोण देतं, कारण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बघूया आपण सद्यस्थितीमध्ये ज्याची चढाई अतिशय तेज जाणार असे तोच आर्यन फुटक चढाईसाठी असणार आहे. या चढाईमधून पुन्हा एकदा गुण आपत्कुल संघासाठी मिळवून देतो का पाहायचंय. पण इथं मात्र आर्यन आपल्या संघामध्ये दाखल होताना पुन्हा एकदा सार्थक आपल्या संघामध्ये दाखल होताना सार्थकला आपण पाहतोय. आणि या वेळेला मात्र दिवेश भुवड. दिवेश कडून खूप साऱ्या अपेक्षा असणारे केदारनाथ आंबोतकोल या संघाला. पण सद्यस्थितीमध्ये आपण दिवेश कडून काय घडतं बघूया, कारण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आक्रमण दिवेशच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. एका बाजूला साईराज, दुसऱ्या बाजूला बरोबर पांड्या या ठिकाणी कोपरा सांभाळण्यासाठी. आणि या परिस्थितीमध्ये आदित्य वनगे चढाईसाठी आहे. आणि लगभग रेड व्हॅली करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय आदित्यला आणि थर्ड रेडचा बदल आर्यन फुटक. जबरदस्त निर्णायक सत्रामधली ही निर्णायक चढाई म्हटली तर बाबगे ठाण्याने लगभग 5 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना खोलवर जातोय. आणि खोलवर चढाईनं घडी टिपण्याचं सामर्थ्य आर्यन फुटकच्या माध्यमातून केलं जाते. आणि एक गुण आपल्या संघासाठी पुन्हा एकदा जोडला जातो. या ठिकाणी आदित्य थर्ड रेडचा बजाव. केवळ 2 गुणांचं अंतर आहे आणि लगभग 5 मिनिटाचा कालावधी आहे. अजूनही सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी एक चढाई महत्वाची आहे, कारण या चढाईमधून ओव्हरडायचा बदल झालेला आहे. निश्चितच मॅच केल्याचा दावा यशस्वी होतो का पाहायचंय. बघूया काय घडतं. आणि इथं मात्र अथर्व मैदानाच्या बाहेर. सूरज 5-6 परिस्थिती. 4 मिनिटं आणि 13 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना कोणवर जायचंय बघूया. प्रणय मागणीच्या बाजूनं जोरदार आक्रमण करताना सूरज घाणेकर आपण पाहतोय. बघूया या ठिकाणी सूरज घाणेकर आक्रमणासाठी तयार आहे. आणि लगभग एकाही गुणाची कमाई न करता सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होताना सूरज घाणेकर. आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून या ठिकाणी रसिक लोंढे मैदानामध्ये दाखल होतोय, स्वतःच्या मैदानामध्ये दाखल होतोय. आणि आता मात्र आर्यन फुटक केवळ एका गुणाचं अंतर. 3 मिनिटं आणि 43 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. या सत्राची सांगता होण्यासाठी रोमहर्षक सामना केदारनाथ आंबोतकर वर्सेस जांगलदेव कुशिवडे ए संघादरम्यान चालू आहे. लढत भिडत जबरदस्त आहे. या ठिकाणी मात्र हो थांबवलं जातं. या खेळाडूला, एका मोठ्या खेळाडूची मॅच विनर खेळी या ठिकाणी थांबवली जाते. पुन्हा एकदा सामना बरोबरीत. दिवेश भुवड, मिथिलेश तेजस, सूरज घाणेकर आणि आबा. आणि विरुद्ध बाजूला आपण जर्सी क्रमांक 4 करण पंडव याला पाहतोय. बघूया आबाकडून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, दिवेश कडून चांगल्या प्रकारची निश्चितच याला पकडण्याची कला अर्थात करावं लागतंय. इथं मात्र कमबॅक केला जात आहे मित्रांनो. लगभग 3 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी शिल्लक असताना बघूया दिवेश भोडकडून गेम चेंजर खेळीची गरज आहे. अपेक्षा केदारनाथ आंबोतकर या संघाला दिवेश भोडच्या उत्तम खेळीची. बघूया काय घडतं मित्रांनो. इथे दिवेशची खेळी किती निर्णायक आपल्या संघासाठी घडते पाहायचं. इथं मात्र जोरदार आक्रमण चढवलं जाते आणि पांड्याच्या रूपानं एक उत्तम प्रकारचा फाईट करून दिवेश मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. करण पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जाते.
8-6 अशी परिस्थिती, 8-7 अशी परिस्थिती निर्माण होते. नाही 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 7-7 अशी परिस्थिती, कारण दोन्ही संघ हम 7-7 अशा नारा देताना, कारण या ठिकाणी दोन्ही संघ बरोबरीत चाललेले आहेत. मॅजिक फिगर जिगर बाजांचा खेळ आणि वेतेलेश आक्रमण करण्यासाठी तयार. इथं मात्र बघूया काय घडतं. साईराज एका कोपऱ्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी मिथिलेश तयार होतो का पाहायचंय. बॉलवर चढाईने प्रभावित करण्याचं काम करतो. इथं मात्र मिथिलेशला पॉइंट घेणं गरजेचं आहे. काय घडतं बघूया. हो हो हो, इथं मात्र मिथिलेशला कॅच होतोय. मिथिलेशला होते पकड. पुन्हा एकदा सामन्यावरती वर्चस्व. इथं बोनस कंप्लीट होत आहे. पुन्हा एकदा 8-8 गुणांची बरोबरी. पुन्हा एकदा करण पडलो. पुन्हा एकदा 4 गडी मैदानात. अथर्व आबा, तेजस आणि दिवेश भुवाड काय घेतात मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतो आणि या सामन्यामधला निर्णायक क्षण जबरदस्त जबरदस्त तयारी. या ठिकाणी सूरज घाणेकर चढाईसाठी असणार आहे आणि या चढाईमधून सूरज घाणेकर आपल्या संघासाठी पॉइंट घेण्याचं काम करतो. पाहायचं स्थितीमध्ये करण मात्र मैदानाच्या बाहेर जाताना यानं खूप मोठा जोर लावला, पण इथं मात्र सूरज घाणेकर पुन्हा एकदा आक्रमण तेज करण्यासाठी तयार होते. रसिक लोंढे चढाईसाठी आहे. सूरज घाणेकर जबरदस्त चढाई करण्यासाठी आणि इथं मात्र